नमस्कार, श्री शिवाय नमस्तुभ्यम। तो दोस्तों आज कथा का तीसरा दिन है। तो दूसरे दिन की कथा सुनकर बहुत ही अच्छा लगा, बहुत आनंद मिला। तो आइए आज भी हम जान लेते हैं यहाँ पर भक्तों के अनुभव। तो चलो। हर हर महादेव। पहिली कथा आहे का तुमची? माझी पाचवी आहे। तुमची पाचवी कथा आहे। बरं, कथा ऐकून कसं वाटतं तुम्हाला? लय छान वाटतं। बाबांची काय कृपा झाली आहे? लय झालेत, लय कृपा झालेत, लय मोठा तुमचे अनुभव बोलू शकता तुम्ही? हा बोलू शकते। बरं, बाबांनी कशी कृपा केली तुमच्यावर? म्हणजे काय तुमचं काम झालंय? मला म्हणजे गिफ्ट आणि सरप्राईज बाबांनी दिलाय मला नातू नातू? स्टार्टिंगला बरं, एक आजीचं स्वप्न तर नातूच असते ना. गिफ्ट दिले आणि सरप्राईज दिलाय बाबांनी। बरं, मग धन्यवाद करण्यासाठी आला का तुम्ही पंडालमध्ये? करण्यासाठी आले। तुमच्या चेहऱ्यावरच एवढी प्रसन्नता आणि दिसायला छोट्या लागली. छोट्या गोष्टी तर एवढ्या दिल्यात बाबांनी ना मला। मी जे मागल ती मला भेटलेलंच आहे। भेटलेला आहे ना. तर कुठली तुम्ही गोष्ट अशी भक्ती नाही। पण तसं करत असाल ना तुम्ही? भक्ती पण मी रोज मंदिरात जाते, रोज दर्शन पूजा पाठ झाडून पुसून सगळं करते। नागेश्वराचं मंदिर आहे मोठं आमच्या इथे बरं, पाटसमध्ये। तुम्ही सेवा पण करतात, सेवा भक्ती पण पण करतात करते। आणि त्याचं फळ तुम्हाला मिळतंय. मिळालेलं आहे। मी आज येणार बाबा मनापासून आणि मी मला- तर माझं लग्न व्हायच्या आधीपासून माझा तर ह्या देवावर विश्वास आहे बघा। महादेवाचं करताय का हो, तुम्ही? 16 सोमवार केले, सगळं केलं आतापर्यंत तेच करा। पूर्ण विश्वास म्हणलं तर फक्त आहे महादेव। माझा पण विश्वास- महादेवाचा आशीर्वाद आहे. हा? महादेवाचा आशीर्वाद आहे लय तुमच्यावर. आशीर्वाद आहे. मला काशीला मुलाबाळांचं बोलवून पण घेतलं देवाने, सगळ्यांचं कन्याकुमारी रामेश्वर सगळीकडे म्हणजे जिकडं मला जायचं असं माझ्या मनात आलं तिथं मी गेलेलीच आहे। तुमच्या मनातलं सगळं ओळखतो महादेव. हर हर महादेव. श्री श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. कुठून आलाय तुम्ही? आम्ही परभणी जिल्हा पाथरी। बर, किती वर्षापासून ऐकताय कथा? मी 3 वर्ष व्हायले तर 3 वर्ष झाले. तर बाबांनी काय कृपा केली? तुमचं काय काम केलं? सगळं पद्धतशीर त्याच्या कृपेनं छान व्हायले। आणि मी टीव्हीवर एक शब्द बी महाराजाचा जाऊ देत नाही। खूप आवड आहे मला कथेची खूप आवड आहे का तुम्हाला? खूप कथेची आवड आहे मला। मी पाहुणे आले तरी त्याच्याकडे लक्ष देत नाही। मी कथा सोडित नाही। पाहुणे आले तर पण तुम्ही पाहुण्यांच्याकडे लक्ष नाही देता, कथा ऐकता. बर बर, सुना आहेत ना घरी, मग चालते. बर बर बर, ठीक आहे. मग तुम्ही फक्त कथाच ऐका. पाहुण्याला मुकामाला ठेवून मग रात्रभर गप्पा। छान आहे, छान आहे. रोज शिवलिंगावर जल चढवता का तुम्ही? हो हो, दररोज एक दिवस सुद्धा हे नाही माझा। बर, आणि कसं वाटतंय शिवलिंगावर जल चढवून? लई छान वाटतंय। मी ना तिथं खूप असं म्हणजे मला घरी यायचं असं हे वाटत नाही। खूप मंदिरातच माझ्या बसू वाटतंय. हे करते, बसा वाटतंय मला। माझी इच्छा पूर्ण सांगते, माझं सगळं छान केलंय। बाबा सर्व ऐकतात तुमचं, सगळं तुमच्या ऐकतात मनातली इच्छा पूर्ण माझं। करतात. पूर्ण इच्छा पूर्ण झाली, छान झाले। मला एक दिवस जर कथा नसली तर मी असं करमत नाही तुम्हाला. चला, असंच कथा ऐकत राहा आणि असंच आनंदित राहा. हर हर महादेव. हर हर महादेव. तुझं नाव काय? वैष्णवी महेंद्र। बर, खूप लहान वयात कथा ऐकतीस? बर, कथा ऐकायला छान वाटते का तुला? हो, खूप छान वाटतंय। बर, आणि कुठून आलीस तू? सोलापूर। सोलापूरहून. तर किती महिन्यापासून काय किती वर्षापासून कथा ऐकालीस तू? 2000 लॉकडाऊन पासून। लॉकडाऊन पासून ऐकायला लागलीस. बरं, आणि काय अनुभव आले काय तुला? हो, खूप सांगण्याचं असं म्हणजे तर वाटू शकत नाही, असं बोलण्याचं असं हे नाही तर आहे। असं खूप सारं दिलं की तू बोलू पण शकत नाही बोलू पण शब्दात. शकत नाहीये. तर थोडं थोडं बोल तू. माझं ना डोळ्यात इथं वाईट झालं पूर्ण डोळ्यामध्ये। बर, मग बर. मी पशुपतीनाथचं व्रत केले 5च्या अगोदर 3 झाल्यावरच माझं ते पांढरं डोळ्याचा वाईट पांढरा डाग गेला का तुझा? ते मोतीबिंद झालं, मला ऑपरेशन कर म्हणले होते। डॉक्टर ऑपरेशन करायला हो. सांगितलं होतं. आमच्या मम्मीचं तर खूप हे आहे श्रद्धा महादेवावर। महादेवाची. असं नाव काढले ना तर आमची मम्मी रडायला लागते। तिने येणार होती पण ते अडचणीमुळे येऊ शकली बर, नाही. बर. म्हणून मला पाठवली। तर महादेवाने तुला बोलवलं ना, महादेवाचं पशुपती व्रत केलीस, महादेवाने तुला बोलवलं, तर धन्यवाद करायला आली ना तू महादेवांना. हो, महादेवाला हर हर महादेव. शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. कुठून आलाय तुम्ही? पुण्यावरून. पुण्याहून आलाय. बरं, संभाजीनगरहून तुम्ही संभाजीनगर. आणि तुम्ही गुलबर्ग्याहून. गुलबर्गा म्हटलं ना? राहायला पुण्याला आम्ही. होय काय? कर्नाटकच्या मी पुण्याला आहे. बर बर, ठीक आहे. आणि कितवी कथा आहे तुमची? पहिल्यांदा आलाय का तुम्ही इथं? इथे आहे ना, 4-5 माझी पहिलीच आहे. तुमची पहिल्यांदा आहे का? माझी 5वी. तुमची 5वी कथा आहे. बर बर, कथा ऐकून कसं वाटते? छान, एकदम छान. आनंद मिळतोय का तुम्हाला? लय आनंद झालेला आहे मला. माझे काम भरपूर झालेले आहे, म्हणून मी ते भगवानने मला काहीच कमी नाही होय केलं. काय? बरं, मग महादेवाने कशी कृपा केली तुमच्यावर? म्हणजे तुमचं काय काम होत नव्हतं ते ते झाले? झाले, पूर्ण झाले काम. देवाच्या नावाने सगळे जेवण माझे सगळे कामं केले. मला काही नाही आहे. बर, मग धन्यवाद करायला आला का तुम्ही? हर हर महादेव. आणि बाबांनी तुमच्यावर काय कृपा केली? नाही, आम्हाला पुण्यामध्ये कथा मिळली
प्रकाश धारीवाल साहेबांच्या त्याचं खूप म्हणजे हे वाटतं की आनंद आपण होतोय तुम्हाला. आनंद होतोय. हां. पुण्यात खूप लांब लांब झाल्या आपल्या पुण्यात आली म्हणून आम्ही ते खास पहिल्या मुक्कामासाठी इथं आलो. तुम्हाला ऐकायचा आणि पूर्ण मोका साथ. सौभाग्य मिळालं तुम्हाला नक्की. पुण्यामध्ये म्हणून आनंद होतोय तुम्हाला. खूप आनंद आहे आणि आपल्या पुण्यात मिळलं हे भाग्य आहे. प्रकाश दादांना काही बोलणार का तुम्ही? हा ना त्याच्यामुळं आपल्या पुणे जिल्ह्यातील सर्व लोकांना म्हणजे कथेचा आनंद घ्यायला मिळो म्हणून त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांच्या परिवाराचे पण खूप खूप आभार. चला, हर हर महादेव, हर हर महादेव. झाली का पूजा महादेवाची? जय भोलेनाथ. हर हर महादेव. हर हर महादेव. कुठून आलाय तुम्ही? कुठून आलाय? सोलापूरहून आलाय. बर बर. कितवी कथा आहे तुमची? पहिला आहे पहिल्यांदा आलाय? नाही आम्ही कुठं महाराष्ट्र असते तिथं जातो. होय काय? बर बर. कुठं कथा महाराष्ट्रामध्ये असलो तर सोडत नाही. बर बर. आणि कथा ऐकून कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतं. आनंद मिळतो? वाटतं जाऊन ये कथा संपून ये असं वाटतं. होय काय? 7 दिवस मुक्काम असते संपून. बर. रोज शिवलिंगावर जल चढवता काय मंदिरात जाऊन? हा रोज होतं. पार्टी शिवलिंग करतो, शिवलिंगावर बेल चढवतो, पाणी घालतो. बर. आणि बाबांची कशी कृपा झाली आहे काय बोलू शकता? हा बाबांनी काय आनंद ठेवलेत. आनंदात ठेवलं? माझ्या भाच्याला लेकरांना झालं नव्हतं, 5-6 वर्ष झालं होतं. थोडे व्यसनी होते म्हणून आम्ही पंढरपूर पंडलमध्ये मागून घेतले. बाबा त्यांना लेकरं होऊ दे, मी तुमच्याकडे पंडलमध्ये आणते एकदा म्हणले. अजून लहान आहे म्हणून आणलं नाही. बर बर बर. एक खरं झालं महिन्याने काय? बाळ झालं हा, काय? बाळ झाले. मुलगा आहे छान बाबासारखंच आहे. प्रदीप बाबासारखंच आहे बघा. होय काय झालं? बाबांचा आशीर्वाद, महादेवाचा आशीर्वाद. लई मोठं झाले. बर. आनंदी हात कधी आता? आनंद आहे. धन्यवाद करायला आला का तुम्ही हा, पंडालमध्ये? धन्यवाद करायला आले. आम्हाला लिहून देता येत नाही मला म्हणून मी इथं बर बसले. बर. ठीक आहे. हर 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 महादेव. तुम्ही पण सोलापूरहून आलाय? नाही आम्ही शिवण्यातून आलो. उत्तम नगर गोंडवा कोपरे. होय काय? बर बर. ठीक आहे. आणि कथा रोज ऐकता का तुम्ही? आम्ही टीव्हीला रोज कथा ऐकतो. पण असं इच्छा झाली आमची की सगळ्यांना इतका अनुभव आला, आपल्याला पण असा अनुभव मिळेलच या अपेक्षा आम्ही इथं आलो. आम्ही होय ही का? आमची दुसरी कथा आहे. दुसरी कथा आहे का? हा. बर बर. म्हणून आम्ही 7 दिवस राहण्यासाठीच आलो. बर बर. आणि रोज जाता शिवलिंगावर जल रोज चढवायला? आम्ही शिवलिंगावर जल चढवतो. बर. आम्हाला खूप आनंद वाटते. एक दिवस जर गेलं नाही तर समाधान वाटत नाही. तर बाबांनी काय कृपा केली बोलू शकता थोडी? हो बाबाची आमच्यावर खूप खूप कृपा आहे आणि आम्हाला असं नवीन जीवन आल्यासारखं वाटते. तर काय तुमचा त्रास होता? काय समस्या होती? हा मला एवढा त्रास होता. माझ्या पायाला गाठ आली होती आणि सकाळी उठलं की चालता येत नव्हतं. पण जेव्हापासून मी जल चढवायला गेली, बाबांनी सांगितलं जल चढवा, तेव्हापासून माझ्या पायाची गाठ पण गेली आणि मला चालता पण छान यायला लागलं. होय काय? बर बर. आणि घरात पण खूप सुख शांती समाधानी आहे. समाधान मिळायला लागलंय. हा. चला आता असंच आनंदानं कथा ऐका. हा. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. कुठून आलाय तुम्ही? सोलापूरवरनं. तुम्ही पण सोलापूरहून आलाय? बर. रोज कथा ऐकता का? हा रोज जल चढवता? पाट 4ला पहाटे 4 वाजता ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्ही शिवलिंगावर जल चढवता? चढवतो बी आणि ऐकतो बी. कथा पण ऐकता? होय काय? चालू उठले की टीव्ही चालू पहिला टीव्ही चालू नंतर तोंड पाय धुवायचं काम करायचं. होय काय? उठले की पहिला शिवपुराण. चला छान आहे, छान उठते आहे. श्री शिवाय नमस्तु श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणतो. बर. बाबांची काय कृपा झाली आहे? काय लई कृपा झाले. लई म्हणजे लई काय काय अनुभव तुम्ही सांगणार काय? हा? म्हणजे अनुभव काय सांगणार का हा, तुमचे? घर नव्हते, पत्रा शेड होते, घर झाला, हे झाला, सगळे श्री संपत सगळे संपूर्ण ठेवले. आनंदात ठेवले हा, बाबा. लई आनंद ठेवले. म्हणून धन्यवाद करण्यासाठी हा. आला का तुम्ही? हा धन्यवाद करतो. हर हर महादेव. तुम्ही कुठून आलाय? तुम्ही पण सोलापूर? हा सोलापूर बर बर. कथा ऐकताय काय रोज? रोज कथा ऐकतो. जल चढवता शिवलिंगावर? रोज मंदिरात जाऊन करतो. बर. काय अनुभव आलेत तुमचे? अनुभव झाला. मुलांचं शिक्षण MB झाले, त्याच्या नोकरीसाठी तेवढे आले. होय काय? बर बर. आता इथून गेल्यावर तुमचं काम होईल. हा बरं. रोज जल चढवा, रोज कथा ऐका. हर हर महादेव. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. कुठून आलाय तुम्ही? आम्ही पुण्याहून झालोय. पुण्याहून आलाय? बर. कितवी कथा आहे तुमची ही ऐकायची? आहे तिसरी चौथी. चौथी आहे का? बर बर. आणि आम्ही शिवूरला 3 वेळा जाऊन आलो. सिहोरला 3 वेळा जाऊन आले? म्हणजे पहिले रुद्राक्ष उत्सवला गेलो, नंतर कावड यात्राला गेलो, नंतर रुद्राक्ष घ्यायला गेलो आणि दररोज कथा ऐकते, दररोज मंदिरात जाते.
65ची वय आहे माझ्या आई माझ्या. होय काय 66 रोज आहे मंदिरात जाते मी 1 किलोमीटर. बरं. आणि बाबांनी कशी कृपा केली आहे, काय अनुभव? खूप कृपा केली सगळ्यांवर, सगळं संकट दूर केले. सगळे संकट सगळे दूर आनंदात केले. आहे, परिवार सुखी आहे. सुखी आहे. हे एवढंच मागणी आहे. होय काय, बर बर, हर हर महादेव. तो दोस्तों आप यहाँ पर देख सकते हो भक्त लोगों के चेहरे पर जो अलग ही आनंद है। और सुबह में यहाँ पर शिवलिंग, पार्थिव शिवलिंग बनाकर उसकी पूजा की जाती है, उसके बाद आरती होती है, उसके बाद भजन होता है और उसके बाद श्री शिवाय नमस्तुभ्यम का जाप चल रहा है। तो आप देख सकते हो इन भक्तों के चेहरों का भाव। श्री शिवाय नमस्तुभ्यम, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यम. कुठून आलाय तुम्ही? बीडवरून. बीडवरून आलाय. बरं, कितवी कथा आहे तुमची? दुसरी कथा आहे. कथा ऐकायला कसं वाटतंय? छान वाटते. छान वाटते. बाबांनी काय कृपा केली तुमच्यावर? लय मोठी केली, लय मोठी कृपा केली. बोलू शकता अनुभव तुमचे? बोला, काय झालं तुमच्या बरोबर? माझ्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या ना बाबामुळे, म्हणून आले मी कथेला. आनंद वाटतोय एकदम. होय का? बरं. हर हर महादेव. नमस्तुभ्यम, हर हर महादेव. कुठून आलाय तुम्ही? परळी ज्योतिर्लिंगहून आलाय का तुम्ही? ज्योतिर्लिंग आहे आमच्या बरं. आणि कितवी कथा आहे तुमची? कितवी कथा आहे? ही आमची तिसरी चौथी कथा आहे. चौथी कथा आहे. हो. बरं बरं. कथा ऐकून कसं वाटतंय? छान वाटतंय. बरं. बाबांची काय कृपा झाली तुमच्यावर? बाबांची आमच्यावर खूप कृपा झाली. माझं डोकं दुखत होतं, ते डोकं राहिलं माझं, आणि घरात पण समाधान वाटतंय. घरात समाधान वाटते. बर बर. हो. कथा ऐका, आता आनंद घ्या. कथाचा 7 दिवस. हो. 7 दिवसासाठी आलाय का? 1 दिवसासाठी आला, 1 दिवसाचा भोग लावायचा आहे. बर बर. आणि शिवलिंगावर रोज जल चढवता? हा? शिवलिंगावर रोज हा, जल रोज चढव. वैद्यनाथाला. होय काय? हो. चला चला, अशीच कृपा राहून दे महादेवांची. हर हर महादेव. तुमचे अनुभव तुम्ही सांगू शकता? बाबांनी कशी कृपा केली तुमच्यावर? हो, चांगली कृपा केली. बरं. तुमचं काय काम होत नव्हतं किंवा काय समस्या होती तुमची बाबांनी? माझी भरपूर अडचणी होत्या. मुलानं गाडी घेतली होती, मग त्याचं लई ऋण पाणी झालं होतं, लई टेन्शन आलेलं होतं. मग कसं सारतंय काय नाही देव, म्हणून देवालाच आम्ही हात जोडून रोज महादेवाला पाणी घालायला जायचं. मग पुन्हा महादेवानं आम्हाला सगळे संकटातून काढलेलं आहे. संकटापासून दूर केलं. सगळं संकटातून. आता हाय तसं पण, आणि बाबा होईल, काढतील आता आलाय ना त्याच्यातून. तुम्ही पंडालमध्ये आहे ते पण हा. सगळं तुमचं जाऊन संपून जाईल तिथं. बारका मुलगा बी असा थोडा असा हिंडत होता, तो पण आला. आता सगळं चांगलं झालंय. हा. त्यांना पण रोज तुम्ही सांगा शिवलिंगावर जल चढवायला, रोज मंदिरात जायला सांगा. म्हणजे हो. त्यांना पण चांगलं वाईट मार्गाला लागत नाही हा, त्यांनी. हा, हा. म्हणून ते बाबाला सगळं सांगितल्यावर आता सगळं चांगलं झालं. आता चांगलं काय झालं नाही, ना? आता थोडं आहे, पण तरी पण आणि त्यातून काढतील तुम्ही आम्हाला. बाबाची सेवा करत राहा, हा. भक्ती करत राहा, चांगलं होतच राहतंय आपलं. तसंच करते मी. हर हर महादेव. तुम्ही कुठून आलाय? आणि उमरगा उमरगाहून आलाय. हा. बरं. कितवी कथा आहे तुमची? तिसरी आहे का? बरं. बाबांनी काय कृपा केली तुमच्यावर? भरपूर कृपा केली. होय काय? काय सांगू? मणक्याचा त्रास होता, हा. मानाचा मणका, कमरेचा मणका. नुसतं पाणी घालून सेवा केल्यावर कसलीच गोळी नाही त्यांना आता. होय काय? कसलंच नाही. डॉक्टर ऑपरेशन करा म्हणत होते, नाही म्हणले, करत नाही म्हणले. तर मणक्याचा कसलाच त्रास नाही, मानेचा पट्टा निघाला त्यांचा, म्हणजे सगळा त्रास गेला त्यांचा. गेला. दररोज जायचं महादेवाला दररोज. आणि माझा गुडघ्याचा शिवरात्री केली मी रात्रीची 12 वाजताची. दुसऱ्या शिवरात्रीला माझे गुडघे कमी झाले दुखायचे बेल खाल्ल्यानंतर. काय? तेव्हापासून अजूनपर्यंत शिवरात्री करते ही मी. कृपा तुमची 3 वर्ष झालं. बाबांची कृपा झाली भरपूर तुमच्यावर. भरपूर झाली कृपा. धन्यवाद करायला आला का? हा, धन्यवाद हर करायला. हर महादेव. हर महादेव. कुठून आला तुम्ही? इंदापूर. इंदापूरहून आलाय. बर बर. कितवी कथा आहे तुमची? कितवी कथा आहे? चौथी कथा आहे. चौथी कथा आहे काय? हा. बर बर. हा. आणि कथा ऐकून कसं वाटते तुम्हाला? खूप आनंद, परमानंद. मिळतो का? हा, सुख, समाधान, शांती. बर. रोज जाता शिवलिंगवर जल चढवायला? हा, जाते. रोज घरी पण कथा ऐकता? हा, काय दररोज. काय अनुभव आलेत? बाबांनी काय कृपा केली बाबाने तुमच्यावर? अजून काही अनुभव मला तसे नाहीत, पण माझं मन राहत नाही असे. तर कथा ऐकावीशी वाटते तुम्हाला सारखं? मनच राहत नाही. बाबांच्याकडे जावासारखं वाटतंय का? सारखं. आनंदाश्रू येतात बाबांचं नाव काढलं तरी. होय काय? आनंद अश्रू येतात हा. महादेवांना आठवण केल्यावर. हो. बर बर. आणि बाबांनी काय कृपा केली? म्हणजे काय काम होत नव्हतं तुमचं, झालंय असं काय आहे का? काय नाही, एका भावाकडं 2 लाख होते, त्यांनी दिले. आणि एक भाऊ घेऊन नाही घेतलं म्हणतो, आणि पलसला 1.5 लाख भरलेत. ती बंद झाली योजना, तर ती मिळावं म्हणून मी
आता आला काय तुम्ही? बाबांकडून वरदान मागते. बर बर, प्रार्थना करा, नक्की मिळतील तुमचे गेलेले पैसे. चला, हर हर महादेव. हर हर महादेव. कुठून आलाय तुम्ही? मी बीडहून आले मॅडम. बीडहून आलाय? बर बर. किती वर्ष झाले कथा ऐकायला लागलाय? मी 2022 पासून कथा ऐकते. बर, आणि काय अनुभव आलेत? बाबांनी काय कृपा केली आहे? बाबांनी बरीच आमच्यावर कृपा केलेली. बर, काय खूप अनुभव, चांगले अनुभव आले आणि सगळं माझ्या जीवनामध्ये म्हणजे पॉझिटिव्हच घडलेलं. सगळं पॉझिटिव्ह घडत आहे? सगळं पॉझिटिव्ह घडत आहे. आणि म्हणजे मी जेव्हापासून कथा ऐकते ना तेव्हापासून म्हणजे मला असं एवढं शांत वाटतंय. असं दुसऱ्याबद्दलचं म्हणजे असं काही मनामध्ये काही येत नाही. कुणी जरी दुसऱ्यांच्या बद्दल वाईट येत नाही आपल्या वाईट येत मनामध्ये. नाही माझ्या. तर आपल्या हृदयात जेव्हा महादेव बसतोय ना, महादेव तर तेव्हा दुसऱ्यांच्या बद्दल आपण वाईट बोलू शकत नाही किंवा वाईट विचार करू शकत नाही. जेव्हापासून तुम्ही शिवलिंगावर जल चढवायला लागले, कथा ऐकायला लागले, तेव्हापासून काय बदल झाले? कसं आहे, बदल खूप झाला आहे. म्हणजे स्वतःनं मी एवढी म्हणजे असं माझा स्वभाव थोडा रागीट होता. त्याच्यामुळे माझा स्वभाव खरं तर मला खूप म्हणजे तुमचा स्वभाव खूप रागीट होता पहिला, म्हणजे रागीट होता, राग यायचा. तर आता शांत झालाय. एकदम शांत आहे. कुणाबद्दल काहीच आधी पण नव्हतं वाटत, पण आता एकदम शांत झाला. आणि आता तर बदल हाच मोठा बदल असतोय ना हाच मोठा आपल्यामध्ये घडवायचा. तर खूप छान केलं आणि तुम्ही. ही जी कथा आहे ना, ही कथा मी एकटीच ऐकत नाही. मी ऐकली तरी मी सगळ्यांना कुठं बसले चर्चेला, आणि आपण सगळ्यांना सांगायचं असतं आणि आपलं, सगळ्यांना सांगते. आपण जे उपाय करतोय, जे आपण पूजा पाठ करतोय, त्याचा आपल्याबद्दल काय तर बदल झाला ना, आपण दुसऱ्यांना पण हेल्प करायची. दुसरं जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. जय शंभूनाथ. हर हर महादेव. कुठून आलाय तुम्ही? परभणी जिल्ह्यातून पाथरीतून आलो. बर, कितवी कथा आहे तुमची? ही 5वी कथा आहे आमची. बर, परभणीला कथा झाली, 5वी. कथा ऐकून कसं वाटतंय? छान वाटतंय. बर, बाबांनी काय कृपा केली तुमच्यावरती? चांगली कृपा केली. आमची मोठा मुलगा आमचा राग करीत होता, ते शांत झालं आता. बर बर. हा, आणि- शांत झाला. आणि किती अडचण असली काय असलं तरी सगळं काम आवरून मी शिवकथेला येत असते. मला खूप आवडते शिवकथा. कथा ऐकायला खूप आवडते का खूप तुम्हाला? आवडतं, हा. रोज मला- हा, शिवलिंगावर जल चढवता रोज? आम्ही वीरशेव आहेत आम्ही. होय काय? मग रोज शिवलिंगाची पूजा आम्ही होते? रोज शिवलिंगाची पूजा करतो. लिंगाला पाणी घालतो. एक माळ जपाची करतो, एक माळ रोजची. लिंगावर पाणी घातल्याशिवाय आमचा चहा सुद्धा नसतो. होय काय? हा, आम्ही वीरशेव आहेत. हा. चांगली आहे सेवा. असंच करत राहा. बाबाची हा. भक्ती. हर हर महादेव. कसं वाटायला लागले सेवा करून? मस्त वाटायला लागले. आनंद मिळाला का? श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमः शिवाय. नमः शिवाय. पाणी वाया असताना सोडू नका. 30 या ठिकाणी 30 भक्तांना विनंती आहे, सगळे शौचालयाचा वापर करा. कृपा करून बाहेर कुणी जाऊ नका. तो दोस्तों अभी भरपेट प्रसाद ले लिया है. थोड़ी देर में कथा शुरू हो जाएगी. तो चलो अभी अपनी जगह पर जाकर बैठते हैं और कथा का आनंद लेते हैं. हर हर महादेव. जैसे जैसे शिव महापुराण के दिन बीतते जाएंगे, भीड़ बढ़ती जाएगी.
तो आप यहाँ पर देख सकते हो आज है कथा का तीसरा दिन। और जिस पंडाल में मैं बैठी हूँ ना वो पंडाल तो पूरा भरा हुआ है। तो मैं एक दिन पहले ही आई थी ना तो मुझे आगे जगह मिल गई है। मेरा सभी माता सखियों से निवेदन है आपसे उच्चार करने को बच्चे रखे अपनी देश पर सर्वोपरि बनाई इत्यादि सभी सामग्री संभाल के रखे किसी भी प्रकार की घटना की कोई भी भक्त न करे श्री शिवाय नमः को भैरव का जाप निरंतर करते रहे एक दूसरे जय शिव भोले भजे शिव
तो आप सभी को भक्तों के अनुभव सुनकर कैसा लगा जरूर कमेंट करना। वीडियो अच्छा लगा तो लाइक कर देना, चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करके सपोर्ट कर देना। मिलते हैं अगली वीडियो में, तब तक के लिए हर हर महादेव।